2026 पर्यंत नीटची परीक्षा असेल किंवा TETची परीक्षा असेल, देशभरामध्ये 89 पेक्षा जास्त परीक्षांचे या ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. 48 पेक्षा जास्त या ठिकाणी पेपर सरकारला रद्द करण्याची या ठिकाणी नामुष्की या ठिकाणी सरकारवर ओढावलेली आहे. भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण झालेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लूट या ठिकाणी चालू आहे. या देशामध्ये शिक्षण हा अत्यंत अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असताना अशा प्रकारचं बाजारीकरण, अशा प्रकारचा भ्रष्टाचार जर होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी सोनम वांगचुक हे शिक्षण तज्ज्ञ मागच्या 19 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणासाठी बसलेले आहेत. आज 19व्या दिवशी त्यांच्या जीवितास या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. इतक्या म्हणजे मोठा शिक्षण तज्ज्ञ माणूस या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेला असताना ज्या माणसानं एका राज्याचा पूर्ण अस्तित्वाचा या ठिकाणी लढा उभा केला, इतक्या महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ असेल, शिक्षणतज्ज्ञ असेल, या माणसाचं या ठिकाणी मरणासन्न पडलेला असतानासुद्धा या देशाचं सरकार याची दखल घ्यायला तयार नाही. या सरकारच्या अहंकारापोटी हे या प्रधानचा या ठिकाणी राजीनामा घ्यायला तयार नाहीत. हा प्रधान याने ह्याच्यावर या सर्व परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी असताना एक मोठ्या प्रकारचं रॅकेट संघ आणि भाजप मिळून या देशामध्ये चालवित आहेत का, असा प्रश्न मोठ्या प्रत्येकांच्या मनात या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या सर्व पेपरफुटीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजप असेल, हे सर्व या ठिकाणी सामील आहेत का, हा या ठिकाणी आमच्या मनामध्ये निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या अनुषंगानं चालू असलेल्या या सोनम वांगचुकच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गंगाखेड शहर आणि परिसरातील तालुक्यातील सर्व पालक असतील, नागरिक असतील, सामाजिक संघटना असतील किंवा गंगाखेड आणि परिसरातील सर्व विरोधी पक्ष असतील, या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की आपण उद्या होणाऱ्या 17 जुलै रोजी उद्या होणाऱ्या तहसील कार्यालयावरील एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी आपण उपस्थित राहून सोनम वांगचुक यांच्या या शैक्षणिक आंदोलनासाठी आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लालसा.